परम मित्र श्री अशोक नाबदे पाटील भाजपाचे कार्यकारी सदस्य यांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा झालेला आहे आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सर्व वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्र असो शेतकरी वर्ग असो सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी येऊन यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपण सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। कल्पनेची बाधा न होणे कोणी काही संत मंडळी सुखी असो या भगवंताच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या परिसराचं वैभव छत्रपती संभाजी नगरचे तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण अशोक महाराज नाबदे पाटील यांच्या या आदिष्ट चिंतना निमित्त जमलेला हा त्यांचा मित्र परिवार व तसेच वारकरी संप्रदायातर्फे मी भाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो व तसेच येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये भाऊला भरपूर मत पदरात पडो ही पांडुरंग परमात्म्याची मी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आणि एक युवा नेतृत्व अशोकरावजी नाबदे पाटील यांचा आज अभूष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। तालुक्यातील सर्व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून अशोकरावांना वाढदिवसासोबतच राजकीय भवितव्याच्या या ठिकाणी वाढदिवसासोबत राजकीय भवितव्याच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आणि येणाऱ्या दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये अशोकराव आडगाव सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य व्हावे अशा प्रकारच्या शुभेच्छा प्रत्येक या ठिकाणी नेत्यांनी व्यक्त केल्या आणि मी भगवान पांडुरंगांनी प्रार्थना करतो की आज दिलेल्या शुभेच्छा येणाऱ्या दिवाळीपर्यंत त्या सत्य हो आणि दिवाळीच्या फटाके फोडून अशोकरावाचं स्वागत भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून करण्याची संधी आम्हाला सर्वांना उपलब्ध हो अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। आज या हा छत्रपती संभाजीनगर तालुका ज्या क्षणाची वाट बघत होता आदरणीय आमचे परम मित्र अशोकरावजी नाबदे यांचा जो वाढदिवस आज 45वा वाढदिवस आज साजरा करत आहेत कारण अशोक भाऊचा जे नेतृत्व आहे अशोक भाऊ हे एक तरुणाच्या काळातील ताईत आहे। आज नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून अशोक भाऊ हे हजारोच्या संख्येनं इथे त्यांचं मित्रमंडळ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत। मी अशोक भाऊची ख्याती अशी सांगतो अशोक भाऊचं एक काम असं आहे कुठलाही कोणाचे लग्न असो किंवा सुख दुःखाचा कार्यक्रम असो त्या ठिकाणी अशोक भाऊंना माहीत झाल्याबरोबर ते स्वच्छतेने हजर असतात। ही अशोक भाऊची या आमच्या मतदारसंघामध्ये ओळख आहे। येणाऱ्या काळामध्ये आमचे मित्र अशोक भाऊ यांना जे आता रामू काकाने जे विषय मांडला शिरसाट भाऊ होते आनंदभाऊ भालेकर होते त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या। येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या वेळेस जे आपलं जिल्हा परिषदचं जे इलेक्शन लागणार आहे आणि मी तर एक महत्वाला सांगतो अशोक भाऊला मी नेहमी सांगतो अशोक भाऊ माझी 2003-04 ला संधी हुकलेली आहे मला फॉर्म भरून उचलायला लावलेला आहे पार्टीला पण मी तुम्हाला एक सहकार्य करतो शब्द देतो अशोक भाऊ तुम्ही आमच्या माध्यमातून तुम्ही आमच्या हातात नेते एक तरुणाचा गळ्यातला ताईत आहे। आज तुम्हाला यावेळेस संधी आली ही संधी तुम्ही कधीच सोडू नका। पार्टीला मी पण विनंती करेल की अशोक भाऊला तिकीट द्या। येणाऱ्या काळामध्ये अशोक भाऊला मी गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी भीष्माचं वचन शारदेचं ज्ञान कर्णाचं दान श्रीरामाची मर्यादा बजरंगबलीची ताकद मिळव अशी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि याला काळामध्ये चांगली खुर्ची मिळव अशीच बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.